दुपारच्या जेवणासाठी काय करावं, काय करावं असा विचार करत होते आणि फ्रीजमध्ये अजिबात एकही भाजी नव्हती. तर म्हटलं चला आज काहीतरी वेगळं करावं. तर आज मी बेसन न वापरता हा मस्त असा चमचमीत झुणका तयार केलेला आहे आणि या भाकरीसोबत इतका अप्रतिम लागला आणि सोबत हा फोडलेला कांदा. आहाहा! दुपारच्या जेवणात तर मजाच आली. तर चला आज ही मस्त अशी बेसन न वापरता मस्त चमचमीत झुणक्याची रेसिपी सुरू करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल मेजवानी बा सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची मस्त चमचमीत रेसिपी सुरू करूया. ही रेसिपी ना अगदी सोपी आहे. तर त्यासाठी इथे एक कढई घेतली, यामध्ये भरपूर तेल घालायचं. तर इथे 4 ते 5 टेबलस्पून इतकं मी तेल घेतलं. तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालू. मोहरी चांगली तडतडली की अर्धा चमचा जिरे यामध्ये घालू. जिरे पण तेलामध्ये छान फुलले. आता यामध्ये मिरची आणि कढीपत्ता घालू. तर मी इथे 2 तिखटवाल्या मिरच्या मोठ्या मोठ्या कट करून घेतल्या आणि 1 काडी कढीपत्त्याची घेतलेली आहे. हे घालून झालं की लगेचच कांदा घालू. इथे मी 3 मीडियम साईजचे कांदे छान असे बारीक पातळ कट करून घेतले होते लांब लांब आणि ते पण यामध्ये घालून आता हा कांदा थोडासा सॉफ्ट होतपर्यंत परतवून घ्यायचा आहे. तर इथे 1 मिनिट कांदा परतवून घेतला. आता यामध्ये पाव चमचा आलं लसूण पेस्ट घालू आणि ही पण 1-2 मिनिटं छान परतवून घेऊ. तर हे बघा कांदा थोडासा परतत आलेला आहे. आता यामध्ये आपल्याला सगळे सुके मसाले घालायचे आहे, ज्यामध्ये अर्धा चमचा मी इथे हळद घातली, अर्धा चमचा तिखट घालायचं आहे. मिरची पण आपण इथे घातलेली आहे, वापरलेली आहे. तर तिखटाचं प्रमाण त्या बेताने ठेवा किंवा तुम्हाला कितपत तिखट लागतं त्याप्रमाणे. त्यानंतर 1 चमचा मी धणे जिरे पूड घातली, चवीपुरतं मीठ घातलं आणि हे छान मिक्स करू आणि अर्धा मिनिट याला छान परतवून घेऊ. इथे अर्धा मिनिट याला परतवून घेतल्यानंतर यामध्ये पाऊण कप पाणी घालायचं आहे आणि या पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे. आता या पाण्याला चांगली उकळी येतपर्यंत यामध्ये बेसनाच्या ऐवजी आपण काय घालतो आहे तर त्याची तयारी करू. तर त्यासाठी मी इथे अर्धी वाटी फुटाण्याची डाळ घेतली आहे किंवा डाळवं जे आपण चिवड्यामध्ये घालतो ना ते घेतलेलं आहे. याला आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. बारीक करताना खूप जाडसर बारीक करायचं नाही किंवा खूप पातळ पण म्हणजे खूप बारीक पण करायचं नाही आहे. असं थोडंसं रवाळ जसं असतं ना तसं बारीक करायचं. कधीतरी बेसन आपल्याकडे नसेल किंवा कुठल्या भाज्या नसेल आणि डाळवं आपल्याकडे असेल तर ही रेसिपी परफेक्ट आहे. या पद्धतीने हा झुणका एकदा नक्की ट्राय करा. तर इथे छान असं थोडंसं रवाळ बारीक मी करून घेतलं. आता पाण्याला पण छान उकळी आलेली आहे. आपण हे यामध्ये घालून घेऊ आणि याला मस्त मिक्स करून घेऊ. तर 1-2 मिनिटं छान मिक्स करून घेतल्यानंतर परत यावरती झाकण ठेवू आणि एक 5 मिनिटं कमी गॅसवरती याला शिजत ठेवू. आता हे जे डाळवं आहे ते ऑलरेडी शिजलेलं आहे किंवा भाजलेलं आहे, त्याच्यामुळे खूप याला शिजवायची गरज पडत नाही, जसं आपण बेसनला भाजतो किंवा शिजवतो त्या पद्धतीने. तर तरीही याला एक 10 मिनिटं छान शिजवून घ्यायचं आहे. सुरुवातीला 2-3 मिनिटं कमी गॅसवरती याला छान मिक्स करून घ्यायचं, परतवून घ्यायचं आणि त्यानंतर यावरती झाकून एक 5 मिनिटं शिजवून घेतलं. आता वरून मस्त कोथिंबीर घालू, छान मिक्स करू आणि आपला हा मस्त चमचमीत आणि झटपट असा झुणका तयार आहे. ही रेसिपी अगदी झटपट होते. फक्त सकाळच्या घाईमध्ये 10 मिनिटांमध्ये ही रेसिपी तयार होते. जर तुम्ही याला तुम्ही लंचमध्ये करू शकता, मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता, चपाती किंवा पराठे वगैरे करा. मस्त त्रिकोणी पराठे करा आणि त्यासोबत हे तुम्ही मुलांना देऊ शकता, टिफिनमध्ये हसबंड्सला देऊ शकता आणि तुम्हाला कधी ट्रॅव्हलिंग करायचं आहे आणि डबा घेऊन जायचा आहे तर त्याला तर अगदी परफेक्ट आहे. कारण अजिबात तेलाचा वगैरे प्रश्नच नाही. मस्त असं कोरडं सुकं सुकं हा झुणका तयार होतो आणि अजिबात तेल वगैरे सांडायचं टेन्शन राहत नाही. तर आज मी इथे बाजरीची भाकरी तयार केलेली आहे. कारण आता थंडीचे दिवस आहे आणि थंडीच्या दिवसांमध्ये बाजरी खाल्लेलं चांगलं असतं. तुम्ही यासोबत ज्वारीची भाकरी सुद्धा करू शकता, पराठे करू शकता. साधे नेहमीचे आपण तेलाचे वगैरे पराठे करतो अगदी त्या पद्धतीने. त्यानंतर स्पेशली म्हणजे फोडलेला कांदा यासोबत एन्जॉय करायचा. आहाहा! मजा येते. एखादी लिंबाची फोड पण ठेवायची म्हणजे लिंबू पिळून हे बेसन किंवा हा झुणका अप्रतिम लागतो. तर एकदा माझ्या म्हणण्यावरून एकदा करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन आहात, अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत शेअर करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.